नमस्कार, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण गौरी गणपती निमित्त बदाम पुरी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होतात, फ्लेकी होतात, बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुरेख आलेला आहे। गौरी गणपतीला जरूर ही बदाम पुरी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर ही बदाम पुरी कशी करायची पटकन सुरुवात करूयात। तर एका परातीमध्ये इथे 1 कप मी मैदा घेतलाय, तो घालून घेऊयात। मैदा घालून झालं की यामध्ये आपल्याला मोहन म्हणून 2 टेबलस्पून यामध्ये साजूक तूप घालायचे। गार करूनच किंवा गारच तूप ह्याच्यामध्ये घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्स करूयात आणि हे साजूक तूप व्यवस्थित मैद्यासोबत मिक्स करून घेऊयात आणि मैद्याला अशा पद्धतीने चोळून घेऊयात। मस्त, हे बघा आता इझिली ह्याची मूठ होतीये आणि तुटल्या जातीये, म्हणजेच मोहन अगदी परफेक्ट पडलेला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं, रूम टेम्परेचरवरचंच पाणी घालायचं आहे आणि पुरीला जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर कणिक मळून तयार करायची। आता ही कणिक मळत असतानाच यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट ते म्हणजे बदामाची पूड। तर इथे एकदम बारीक बदामाची पूड तयार करून घेतलेली आहे, मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि ही बारीक पूड 2 टेबलस्पून साधारण आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। मिक्स करून घेऊयात। आता ही बदामाची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पाणी घालत थोडासा सॉफ्ट गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे। हे बघा, पुरीपेक्षा थोडासा सॉफ्ट गोळा हा मळून मी इथे तयार करून घेतलेला आहे, बघू शकाल। आणि बघू शकाल ह्या गोळ्यामध्ये ना व्यवस्थित बदामाची पूड दिसतीये। 1 कप पाणी घेतलं होतं, अर्धा कप पाणी लागलेलं आहे। तर बघू शकाल छान अशी बदामाची पूड ह्या कणकेमध्ये आपल्याला दिसती, या मैद्यामध्ये दिसतीये। आता 20 मिनिटं बाजूला ठेवूयात। आता इथे साठा तयार करून घेऊयात। 2 टेबलस्पून मैदा घेतलाय, 2 टेबलस्पूनच यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचे। मिक्स करून घेऊयात, छान असं फेटून घेऊयात। तर बघू शकाल छान असं हे फेटून घेतलंय आणि एकदम असं बटरी हे झालेलं आहे। तर इथे आपला साठा बनवून तयार झालेला आहे। आता ही कणिक मुरण्यासाठी ठेवलेली होती, आता व्यवस्थित ही मुरलेली आहे। एकजीव करून घेऊयात आणि ह्याचे साधारण 5 गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने 5 गोळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। मस्त, तर बघू शकाल 5 गोळे इथे काढून घेतलेले आहेत। आता यातला एक गोळा घेऊयात, हातावरती एकसारखा करायचा, पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आणि अजिबातही इथे कुठेही मैदा लावायचा नाही। मैदा न लावताच ह्याची आपल्याला पातळसर पोळी लाटून तयार करायची आहे। बघू शकाल अजिबातही मला मैदा लावण्याची गरज पडत नाहीये। हे बघा, अशा पद्धतीने ही पोळी लाटून घेतली आणि बघू शकाल इझिली ह्याच्यातून माझा हात देखील ह्याच्यामधून दिसतोय, इतकी पातळसर लाटून घेतली। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यावरतून थोडासा मैदा भुरभुरवून घेऊयात, जेणेकरून दुसरी पोळी जेव्हा आपण ह्यावरती टाकू तेव्हा ती चिकटली जाणार नाही। अशाच पद्धतीने आता सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। दुसरी पोळी लाटून घेतली। आता पहिल्या पोळीवरती जो मैदा लावून घेतलाय त्यावरती ही पोळी घालून घ्यायची। आता तिसरा गोळा घेऊयात आणि तिसरी पोळी सुद्धा लाटून घेऊयात। अशाच पद्धतीने मैदा घालत सर्व पोळ्या इथे लाटून तयार करायच्यात। आता एक पोळी घ्यायची, त्यावरती हा जो आपण साठा तयार करून घेतलाय तो लावून घ्यायचा, मैदा भुरभुरवून घ्यायचा थोडासा आणि यावरची आता दुसरी पोळी जी आहे यावरती दुसरी पोळी घालून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं। परत यावरती साठा लावायचा, खूप जास्ती साठा लावायचा नाही, पातळसर लेअरच लावायचा आहे। जाड लेअर अजिबातही साठ्याचा कुठेही लावायचा नाही। हे बघा, अशा पद्धतीने लावून घेतलं की परत एकदा ह्यावरती मैदा भुरभुरवून घ्यायचा आणि यावरती आता तिसरी पोळी लावून घ्यायची। अशा पद्धतीने एकावर एक ह्या पोळ्या लावून घ्यायच्या सर्व। तर आता 5वी पोळी यावरती लावून घेतलेली आहे। मस्त, आता यावरती पण साठा लावून घ्यायचा, जी शेवटची पोळी आहे। त्यानंतर यावरती सुद्धा मैदा व्यवस्थित भुरभुरवून घ्यायचा। आता पलटवून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने सर्व पोळ्या एकावर एक लावून घेतल्या। खालच्या बाजूने पण मैदा लावून घ्यायचा आणि ही साईड उचलायची आणि ह्याच्यामध्ये हवा न राहता आपल्याला ह्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने अजिबातही हवा यामध्ये राहता कामा नये। मस्त असा हा रोल इथे बनवून तयार करायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा रोल तयार करून घेतला, मस्त एकसारखा करून घ्यायचा
आणि सुरीच्या साहाय्याने हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं। 1-1 इंचाचं साधारण अंतर ठेवायचं आणि आपल्याला हे कट करून घ्यायचे। मस्त। आता सर्व कट करून घेतलं तर बघू शकाल छान असे ह्याचे लेयर्स दिसतायत, तुम्हाला बघू शकाल। मस्त सुरेख दिसताय, बघू शकाल इथे तुम्ही। गौरी गणपतीला अगदीच तुम्ही किंवा गणपतीच्या नैवेद्यासाठी ही पुरी सुद्धा तुम्ही करू शकता। आता एक गोळा घ्यायचा, अशा पद्धतीने खालती प्रेस करून घ्यायचा आणि ह्याची एक पातळ पोळी किंवा पातळ पुरी आपल्याला लाटून तयार करायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। मस्त। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या इथे लाटून तयार करायच्या आहेत। बघू शकाल एवढ्या साधारण थिकनेसची पुरी लाटून तयार केली। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेऊयात। आता तळायला घेऊयात। तर गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। यामध्ये आता एक एक पुरी आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरती छान अशी तळून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने ह्यावरती थोडं थोडं तेल सोडायचं आणि बघू शकाल छान असे लेयर्स दिसतायत, बघू शकाल इथे तुम्ही। मस्त आलटून पलटून छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे बदामीसर रंगावरती। आता ही पुरी बदामीसर रंगावरती तळून झालेली आहे। काय सुंदर दिसते बघू शकाल आणि लेयर्स सुद्धा अतिशय सुंदर दिसतायत। किंवा लेयर्सची करायची नसेल तर तुम्ही बिना लेयर्सची जरी अशीच पुरी लाटून केली तरी सुद्धा छान लागते। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आता इथे आपण तळून घेऊयात। मीडियम आचेवरतीच ह्या पुऱ्या सर्व आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। मस्त बघू शकाल छान अशी ह्या पुऱ्या सुद्धा आपल्या छान तळून होत आहेत। छान बदामीसर रंगावरती तळून झाली, बघू शकाल रंग किती सुरेख आलेला आहे। ही सुद्धा आता ही पुरी एका जाळीवरती आपण काढून घेऊयात जेणेकरून ती सॉगी होणार नाही। वा मस्त। तुम्हाला मोठ्या हव्यात छोट्या हव्यात त्या हिशोबाने पुऱ्या पाडून तुम्ही लाटून ह्या तळू शकता। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। बघू शकाल काय सुंदर बदामीसर रंग आलेला आहे। अतिशय सुंदर होतात ह्या पुऱ्या। आता ह्या पुऱ्या व्यवस्थित तळून झाल्या की गरम असतानाच काय करायचं ना, यावरती पिठी साखर घालून घ्यायची। मस्त। किंवा अशाच जरी तुम्ही खाल्ल्यात ना तरी सुद्धा चालू शकतं, पण नैवेद्यासाठी दाखवण्यासाठी बाप्पासाठी यावरतून मी पिठी साखर भुरभुरवून घेते। अतिशय सुंदर लागते, बघू शकाल पिठी साखर संपूर्ण भुरभुरवून घेतलेली आहे। मस्त दिसतायत ह्या पुऱ्या। वा आणि थोडीशी जी बदामाची पूड आहे ती यावरतून घालून घेऊयात। मस्त। आणि थोडेसे बदाम मी गार्निशिंगसाठी वापरलेले आहेत। तर इथे आपल्या ह्या मस्त अशा बदाम पुऱ्या बनवून तयार झाल्या। गौरी गणपतीला जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। तोपर्यंत बाय बाय।